नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे 2025चा शेवटचा दिवस. उद्या 2026 चालू होणार आहे. म्हणलं चला हा दिवस काहीतरी आठवणीत राहायला पाहिजे आणि हा व्लॉगसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट झाला पाहिजे या वर्षाचा शेवटचा, म्हणून व्हिडिओ शूट करायला घेतला. आज आम्ही चाललो आहे झुडिओला. आम्ही दोघीच चाललो आहे बरं का. आणि आमच्या इथनं चालत गेलो, तिकडनं रिक्षा पकडला आणि रिक्षामधनं हा व्ह्यू जो दिसतोय ना, एक नंबर वाटत होता. हा व्ह्यू खरंच खूप मस्त वाटत होता. आणि इन्स्टाला जिथे बघेल तिथे ना नुसतं झुडिओचंच चाललं आहे, सेल लागला आहे, सेल लागला आहे, सेल लागला आहे. म्हणलं चला काय स्वस्त भेटतं आहे बघू. 200-200 रुपयाला टी शर्ट वगैरे, कुर्तीज किंवा लिपस्टिक वगैरे. माझ्या डोक्यात तर होतं की लिपस्टिकचं कलेक्शन घेऊयात छान, 1-2 रेड कलरमध्ये, मरून कलरमध्ये. पण पुढे सांगते मी काय झालं. कामोठ्याच्या ब्रिजला उतरलो, तिथे अगदी 5 मिनटावरतीच झुडिओ आहे. बाहेरचाच नजारा बघितल्यावरती डोक्यात कल्पना आली की बाबा आतमध्ये तर खूप गर्दी असणार आहे. आणि बघा गेल्या गेल्या माझा इतका मूड ऑफ झाला आहे ना, खरं सांगते. सेल लावला आहे त्यांनी खरं आहे, पण इतकी भरमसाठ गर्दी होती. काल आहे ना आम्ही गेलतो 31 डिसेंबरला, तर आहे ना काय काय गोष्टी तर अशा डॅमेजवाल्या पण भेटल्या मला. तर हे असे टॉप आणि ह्याच्यापेक्षा जास्त तर डीमार्टला तर चांगले भेटतात. आणि झुडिओवाल्यांचं खरंच लोकांवरती ना मला खरंच खूप दया येत होती. बिचारे इतके लोकांनी ना येऊन येऊन इथे ना कुठल्या पण वस्तू कुठे पण टाकल्यात अशा ना. नशीब हे सेक्शन आहे ना दिसायला खूप छान होतं, जीन्स आणि टॉपचं वगैरे. पण काय काय ठिकाणी ना त्यांनी खूप गर्दी केली आहे बायकांनी आणि कुठलं पण काय पण ठेवलं आहे. ही पॅन्ट एवढी म्हणजे कपडा त्याचा इतका जाड होता ना, म्हणलं बाई हे कोण घालतं एवढे जाड कपडे. आणि बघा कसे कपडे टाकलेत लोकांनी, जिथे बघेल तिथे असे घेतलेत का टाकलेत. आणि गर्दी पण खूप होती. पण मला काय इतकं आवडलं नाही. एरवी जेव्हा आपण झुडिओला जातो ना तेव्हा कसं टापटीप सगळं जागच्या जागी असतं, बघायला पण खूप मजा येते आणि व्हिडिओ शूट करायला पण मजा येते. बरेचसे टॉप वगैरे बघितले, पण काय मला काय एवढं जास्त आवडलं नाही. एवढं काही नवीन कलेक्शन नव्हतं. हे कलेक्शन मला जास्त आवडलं सँडलमध्ये. पण 300-300 रुपीजला लावले होते त्यांनी. काय काय तर महाग पण होते. पण खरंच डिझाईन वगैरे म्हणा, कलर वगैरे म्हणा, खूप मस्त आले सँडलचं कलेक्शन. शूजचं कलेक्शन पण खूप मस्त होतं. एवढी गर्दी होती की आम्ही खालूनच कल्टी मारली. त्यामुळे जेवढं काही शूट केलं ना मी, ते सगळं फक्त खालच्या सेक्शनमधलंच शूट केलं. कलर शूजमध्ये खूप मस्त होतं. नंतर माझा जीव आला या पर्सवरती. पण ही पर्स ज्याची प्राईस बघता क्षणी मी ठेवून टाकलं, कारण ती 500 रुपयाला आहे. भाई मी 200 रुपयाला घेईन माझ्या मार्केटमधनं. इतकी महाग लावली होती त्यांनी. आणि हा सँडल मला खूप जास्त आवडला होता, पण 300 रुपये प्राईस सांगितले ह्यांनी. मी म्हणलं 150 ते 200ला मी मार्केटमधनं सेम अशीच घेऊन येणार आहे, जी की मला खूप जास्त आवडली होती. मग तिथून पुढे निघालो. ज्वेलरीचं कलेक्शन बघितलं. ज्वेलरी पण छान आहे. गळ्यातले वगैरे कडे वगैरे पण आहेत, हातातले कानातले वगैरे पण मस्त आहेत तिथे. म्हणजे एकदम 3-4चा सेटच आहेत. मग नंतर आहे ना आम्ही या सेक्शनमध्ये आलो. आयलायनर, काजल वगैरे खूप मस्त आहे. हे सेक्शन मला जास्त आवडतं झुडिओमधलं. आणि बघा आयलायनर पेन्सिल पण आहे, जी की 200ला होती. आणि काजल वगैरे सगळं जे बाकी आहे ना 99 रुपीजला होतं. ब्लॅक कलर, ब्राऊन कलर, मरून कलर, सगळे ब्ल्यू कलर, सगळे कलर अवेलेबल होते त्याच्यामध्ये. इतकं मस्त होतं ना. हे घ्यायचं होतं, घेतलं पण होतं 2-3 वस्तू, पण तिथे लाईन एवढी होती की मग आम्ही ठेवून टाकलं. कानातले वगैरे खूप मस्त मस्त होते तिथे. म्हणजे जे ऑफिसला वगैरे जातात ना त्यांना असं वेगवेगळं घालून ऑफिसमध्ये जाऊ शकतात. सोन्याचं रोज वेअर करायला नाही जमत. तर ही छोटीशी पर्स आहे ना, ती पण मला खूप जास्त आवडली. पण प्राईस कायचं काय लावलं आहे झुडिओवाल्यांनी. वॉच वगैरे पण मस्त होते. सगळं बघितलं. खरंच घ्यायची इच्छा होती. गेल्या वेळेस मी गेलती ना तेव्हा अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे मी एक टॉप घेऊन आली होती, जो की खूप मस्त होता. या सेक्शनमध्ये मी 30 ते 40 मिनटं घालवली, पण एकही लिपस्टिक मला आवडली नाही. कारण इन्स्टावरती ना काय काय रिव्ह्यू करतात या लिपस्टिकचे. खरंच दिसताना खूप छान दिसतात, पण तिथे गेल्यावर एक पण सापडत नाही. मग बाहेर लिंबू पाणी पिलं आणि तिथनं निघालो हायवेवरनं. परत रिक्षा पकडली आणि परत निघालो. म्हणलं आता काही शॉपिंग तर काही केली नाही. म्हणलं चला आता काहीतरी पेटपूजा तरी करूयात. रिक्षातनं आम्ही डायरेक्ट गेलो मॅकडीला.
मॅकडीमध्ये गेल्या गेल्या पटकन जाणीव झाली की आज 31 डिसेंबर आहे. जिथे बघेल तिथे तुला गर्दीच दिसणार आहे, कारण की आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तर लोक बाहेर जाणार, खाणार पिणार, मजा करणार. आम्ही पण आतमध्ये आलो, इथेच ऑर्डर प्लेस केली लगेच आणि इथे काउंटरवरती बिल पे केलं. काउंटरवरती सुद्धा भरमसाठ गर्दी होती. पटकन वेज पफ आणि आईस्क्रीम आमचं ऑर्डर आलं, खाल्लं पिल्लं, मजा केली आणि वर्षाचा शेवटचा दिवस झुडिओमध्ये आणि मॅकडीमध्ये जाऊन टाईमपास केला. असो, व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या वर्षी, तोपर्यंत बाय.